श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 6 ऑक्टोबर आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमेमध्ये सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, कोजागिरी पौर्णिमाचा प्रारंभ जो आहे तर तो 6 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सोमवारी दुपारी 12:13 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:17 होणार आहे. आणि त्यामुळे उदय तिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे तर ती 6 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती आणि त्यामुळेच या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद ती देत असते आणि तिची सेवा, पूजा, उपासना करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची पूजा, सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागायचं आहे आणि 12 वाजता देवी लक्ष्मी, चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेरदेव आणि विष्णू भगवान यांची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते. आणि जी व्यक्ती 12 वाजता ही पूजा करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी प्रदान लक्ष्मी माता करत असते. आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरीचं नावच कोण जागर असं म्हटलं जातं, कारण या दिवशी 12 वाजेपर्यंत कोण जागरण करतं असं म्हटलं जातं. आणि 12 वाजता माता लक्ष्मीची पूजा जे करतं, जी सेवा करतं त्या व्यक्तीवरती, त्या घरावरती माता लक्ष्मी धनवर्षाव करत असते. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी 12 वाजेपर्यंत जागायचं आहे आणि 12 वाजता माता लक्ष्मीची पूजा ही आपल्याला करायची आहे, सेवा देखील करायच्या आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो, म्हणजे 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि म्हणूनच या चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवून ठेवले जाते आणि ते दूध ग्रहण केलं जातं. आणि हे जर दूध आपण ग्रहण केलं तर आपले आरोग्य सुधारले जाते, कारण चंद्राचा प्रकाश हा दुधामध्ये शोषण्याची जास्त प्रमाणामध्ये ताकद असते. तर पहा, आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भरपूर सेवा, पूजा, उपासना करायच्याच आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे. हा उपाय सकाळीच करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. ही एक वस्तू टाकून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचे योग येतील, अडचणी, संकट दूर होऊन शत्रू, करणीबाधा, नजरबाधा, त्याचबरोबर काही दोष घरायला लागले असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. कुटुंबावरती कधीही वाईट संकट येणार नाही. आपल्या जीवनातील शत्रूंचा नाश होऊन जाईल. घरातील पितृदोष देखील दूर होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. स्नान आणि दान या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. तर आपण जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. नसेल शक्य तर मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अंघोळ करायची आहे. कारण ह्या वस्तू टाकून जरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ केली तरीसुद्धा पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते. परंतु जर तुमच्या आसपास नदी वगैरे पवित्र काही स्थान असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अवश्य स्नान हे करावे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हेच समजत नाही की आपण एवढं कष्ट करतो, मेहनत करतो, पूजा अर्चा करतो, उपाय करतो, परंतु त्याचं फळ आपल्याला प्राप्त का होत नाही.
तसेच आपल्या घरामध्ये पैसा येतो, परंतु तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घराला कुणाची तरी बाधा लागली जाते, म्हणजेच काहीतरी नजर बाधा लागली जाते, करणी बाधा लागली जाते. घरामध्ये आपल्या दोष अडचणी निर्माण होतात आणि ह्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या स्वतःलासुद्धा खूप आळस येतो आणि आपल्याला कोणतंही काम करावंसं वाटत नाही. कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की ते कधी आपलं पूर्ण होत नाही. अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला जाणवत असतात आणि ह्या समस्या दूर करण्यासाठी हे जे काही पवित्र तिथी ज्या असतात, ज्या पौर्णिमा असेल, एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा मग काही सणवार असतो, तर या दिवशी जर आपण असे काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळे आपल्याला प्राप्त होते आणि आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो त्याचे सुद्धा फळ आपल्याला प्राप्त होते आणि आपल्याला नशिबाची साथ मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. कारण अंघोळ ही करताना आपलं मन पवित्र झालं पाहिजे, शरीर पवित्र झालं पाहिजे. त्यानंतरच आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या सकारात्मक घडायला सुरुवात होते. आणि म्हणूनच काय करायचं आहे, तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायला पाणी काढायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद. ही हळद जी आहे तर ती आपला गुरुग्रह मजबूत करते आणि आपल्या कुंडलीमध्ये जर काही ग्रह दोष निर्माण झालेले असतील तर आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टी चांगल्या वाटत नाही आणि म्हणूनच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी हळद ही अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. ती लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं गंगाजल जे आहे ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होईल. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कच्चं दूध. कच्चं दूध आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. कच्चं दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपला कुंडलीमधला जो चंद्रदोष आहे तर तो दूर होऊन जातो. यानंतर एक तुळशीचं पान हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकल्यामुळं आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत त्यांचा नाश होऊन जातो. कारण पहा, असे काही शत्रू आपल्या जीवनामध्ये असतात की ते बाहेरून वार करतात, म्हणजे आपल्याला माहीत देखील नसतं की हे आपले शत्रू आहेत. आपल्या तोंडावरती गोड बोलतात, परंतु आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम हे लोक करत असतात. आणि काही असे शत्रू असतात की ते आपल्याला आपल्यासारख्याच कृती करत असतात, म्हणजेच आपण जसं करू तसंच ते करत असतात, परंतु आपल्या संगती आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कपट खूप भरलेलं असतं आणि त्या कपटीपणाचा जो दोष आहे तर तो आपल्याला लागला जातो. आणि म्हणूनच अशा कपटी लोकांसाठी सुद्धा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. असे लोक आपल्या शेजारी पाजारी सुद्धा असू शकतात, आपल्या घरातील व्यक्तीसुद्धा असू शकतात, आपले नातेवाईक देखील असू शकतात, मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा अशा व्यक्ती असू शकतात. आणि ह्या शत्रूंचा नाश होण्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. तुळशीपत्र टाकल्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गुलाबजल, किंवा तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. गुलाबजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या जे काही दोष आहेत, अडचणी आहेत त्या दूर करते. आपल्याला आर्थिक समस्या दूर होतात. तर त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी गुलाब हे जे आहे तर ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर ह्या अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.